पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मूळची खडकी गावची रहिवासी असलेली आणि सध्या मात्र शिक्षणासाठी बारामतीत असलेली श्रावणी कुदळे हिनं नीटमध्ये देशात 5वा तर मुलींमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवलाय आणि तिचं आता सर्वत्र कौतुक होतंय. अगदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिच्याशी संवाद साधला, तिचं कौतुक केलं. तर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देखील तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. आता ती श्रावणी माझ्यासोबत आहे. श्रावणी, सर्वप्रथम इंडिया टीव्ही कडून तुला खूप खूप शुभेच्छा. काय सांगशील, या खूप मोठं यश तू मिळवलेलं आहे आणि सर्व स्तरातून तुझं कौतुक होत आहे. नक्कीच, म्हणजे मला खूप जास्त आनंद होतोय की मी जे यश मिळवलंय त्याचं सर्वत्र कौतुक होतंय आणि मी जे कष्ट घेतले 2-3 वर्ष त्याचं मला फळ मिळालंय आणि मला ते दिसतंय. किती कष्ट घ्यावी लागली तुला यासाठी? गेली 2 वर्ष मी सातत्यपूर्ण रोज 6 तास अभ्यास करते, म्हणजे क्लासरूम सोडून, आणि इतर वेळी जेव्हा लेक्चर्स नसतील तेव्हा 9 ते 10 तास. आणि त्याच व्यतिरिक्त मी अकॅडमीमध्ये टीचर्सला डाऊट सुद्धा मी स्टार्टिंग पासून सगळे क्लिअर करत गेले. त्यामुळे माझे स्टार्टिंग पासूनच चांगले कन्सेप्ट स्ट्रॉंग झाले आणि त्यामुळे मला एक्झाम मध्ये जास्त प्रॉब्लेम नाही आला. एकंदरीत दिवसाचा किती तास अभ्यास व्हायचा आणि त्याचा म्हणजे जे टाइम टेबल असायचं तुझं ते कसं असायचं रूपरेषेचं दैनंदिन, की ज्यामुळे तुला एवढं मोठं यश मिळालं? माझं 9 ते 4 अकॅडमीमध्ये लेक्चर असायचे आणि 4 नंतर 4 ते 5 डाऊट सेशन असायचे. सो सकाळी अकॅडमीमध्ये येण्याच्या आधी माझा 2 तास आणि नंतर घरी गेल्यानंतर 4 तास अप्रॉक्सिमेटली असं 6 तास अभ्यास व्हायचा. बरं, हा जो अभ्यास तू करायचे, घरचे कधी सांगायचे अभ्यासाला बस वगैरे, की तुझ्या पद्धतीने ते चालू असायचं? नाही, म्हणजे घरचे नव्हते कधी सांगत, मला माझ्या पद्धतीनेच मी अभ्यास करायचे. खरं तर तुझे वडील आणि आई दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांनी घरातली पार्श्वभूमी आहे उच्च शिक्षणाची, त्याचा कुठेतरी तुला यात फायदा झाला असं वाटतं? हो, नक्कीच. म्हणजे मला घरात जे वातावरण मिळालं, मी माझ्या आई वडिलांना लहान असल्यापासून त्यांच्या क्षेत्रात कष्ट करताना पाहिलं, त्यामुळे मला ती प्रेरणा मिळाली की मी म्हणजे ज्या मी क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात मी माझं 100% डेडिकेशननी काम केलं पाहिजे. तिचे वडील कृष्णा कुदळे माझ्या बरोबर आहेत. मुलीनं अगदी गगन भरारी घेतली आहे. अगदीच माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, त्यांनी देखील कौतुकाची थाप पाठीवर टाकली आहे. काय वाटतं, आज पोरीने एवढी मोठी गवसणी घातल्यावर? खूप अविस्मरणीय क्षण आहे हा आणि मुलीचं कौतुक इतक्या अतुल्य व्यक्तिमत्वांच्या हातून व्हावं ही खरं तर प्रत्येकाचीच अपेक्षा असू शकते आणि नेमकंच ते कौतुक झालेलं आहे याचा मला खूप आनंद होतोय आणि मी तिचा वडील आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. अपेक्षा होती मुलीने इथपर्यंत जावं, तसा काय हट्ट होता तिच्याकडे म्हणून ती गेली? कारण तुम्ही शिक्षक आहात म्हणून विचारतोय. बऱ्यापैकी हट्ट राहतो शिक्षकांचा की मुलांनी पण तसं शिकलं पाहिजे आणि ते काही चुकीचं नाही. नाही, हट्ट वगैरे असं नाही. कसं असतं की पालकांना थोड्या आपल्या मुलांकडून अपेक्षा असतात आणि अपेक्षा ठेवणं तसं गैर नाहीये, पण अवास्तव अपेक्षा नको. आपल्या मुलाची कुवत आपल्या लक्षात आली पाहिजे आणि त्यातूनही त्या मुलाची आवड जपता आली पाहिजे. त्याला आपण एवढं सांगू शकतो, तू तुझे 100% प्रयत्न कर, त्यातून जे काही यश अपयश येईल ते आपण आनंदाने स्वीकारूया. असं जर आपण मुलांच्या पाठीशी राहिलो तर मुलं तणाव न घेता त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करतील, अभ्यास करतील. तिचा अभ्यास कसा सुरू असायचा घरामध्ये? तिला तुम्हाला सांगावं लागायचं? कारण ती म्हणते मी स्वतः माझं टायमिंग टेबल बसवलेलं होतं. खरं आहे की कशा पद्धतीने ती करायची? अगदी खरं आहे हे. म्हणजे जनरली आपल्याला मुलांना अभ्यासाला बस म्हणावं लागतं, पण आम्हाला तिला अभ्यासाला बस म्हणावं कधी लागत नाही. खरं तर ती अभ्यासाला वेळ नव्हती काढत, ती अभ्यासातून बाकीच्या गोष्टी करायला वेळ काढायची. त्यामुळे तिला आम्हाला आवर्जून सांगावं लागायचं की तुझा विशिष्ट तास तुझी झोप झाली पाहिजे. तुला जर खूप अभ्यास करून कंटाळा आला असेल तर आपण थोडंसं फिरून येऊया. तुला आणखी काही चेंज करावं असं वाटत असेल तर आम्हाला सांग, आपण त्याप्रमाणे करूया. त्याला अभ्यासासाठी कधीही आम्हाला फोर्स करावा लागला नाही. तुम्ही देखील शिक्षिका आहात, दोघेही शिक्षक आहात. हे जसं म्हणतात तसं कोणत्या गोष्टी मुलींनी सोडून दिल्या तेव्हा हे यश मिळालंय? खरं म्हणजे तर तिला स्वयंशिस्त होती. तिला शिस्त लावण्याची गरज पडली नाही. सोडून दिलं तर तिने बऱ्याच गोष्टी सोडून दिलेल्या आहेत.
तिने 2 वर्ष पूर्ण मोबाईलचा वापर बंद होता तिचा. हम्म. सोशल मीडियाचा वापर केला नाही तिने. हम्म. आमच्या घरात तर जवळ-जवळ 10 वर्ष झालं टीव्हीच नाहीये. त्यामुळे टीव्ही बघण्याचा पण प्रश्न येत नाही. त्याच्यानंतर घरातले काही प्रोग्राम असतील किंवा कुणाचे कार्यक्रम असतील, तर तिने 2 वर्षामध्ये कधी अटेंड नाही केले, की आपलं वेळ वाया नको जायला म्हणून तिने कधीही या गोष्टी अटेंड नाही केलेल्या. आई म्हणते तसं खरंच घडलंय. मोबाईल पासून दूर होतीस, सोशल माध्यमांपासून दूर होतीस, आणि जर तसं असेल तर तुला त्याचा किती फायदा झाला? हा म्हणजे खरं मी पूर्ण 2 वर्ष म्हणजे माझा पर्सनल फोनही नव्हता आणि मी पूर्णपणे त्याच्यापासून दूर राहिली. त्यामुळे मला कोणते डिस्ट्रॅक्शन नाही आले आणि जे त्याच्यामुळे अटेन्शन स्पॅन कमी होतो, फोकस करायला प्रॉब्लेम येतो, तो प्रॉब्लेम माझ्यासोबत नाही झाला कारण मी पूर्ण वेळ स्क्रीन पासून दूर होते. आणखीन कोणते छंद सोडून दिले? मला ट्रॅव्हलिंग खूप आवडायचं आणि मला पेंटिंग पण आवडायचं, पण त्याला वेळ तेवढा देता येत नव्हता, त्यामुळे मग मी थोडंसं त्याच्यापासून लांबच राहिले. नीट द्यायची हे कधी ठरलं होतं आणि डॉक्टरकीला जायचं हे कधी ठरलं होतं, की आई वडिलांचं स्वप्न होतं डॉक्टरकीला जायचं? नक्की काय? नाही, आई वडिलांचं स्वप्न असं नव्हतं. मी शाळेत असतानाच माझं ठरलं होतं, 7वी 8वीत असताना. नंतर मग हळूहळू मी प्रिपरेशन सुरू केली. बरं. साधारणपणे इथपर्यंत पोहोचण्यात तुला काय अडचणी आल्या? कारण माझा मुद्दा हा आहे की जसं मला माहिती मिळाल्याप्रमाणे तुझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं आणि नंतर पुढील शिक्षणासाठी तू बारामतीमध्ये आले. तर तुझा जो काही अभ्यास तू आता सांगितलं, जे 6 तास तू घालवायचे या ठिकाणी कोचिंगला वगैरे, तर बऱ्यापैकी नीटची मुलं आम्ही बघतो की लातूरनं पॅटर्न असेल किंवा पुणे पॅटर्न असे वेगवेगळे मोठ्या सिटी जे आहेत तिथले पॅटर्न चर्चेत येतात आणि तू मात्र ग्रामीण भाग म्हणजे बारामती जरी सुशिक्षित असली, अलीकडे ती शिक्षणाचं माहेरघर किंवा पंढरी म्हणून पुढे येत असली, तरी देखील ग्रामीण भाग पडतो आणि तिथे तू शिकली. अशा परिस्थितीत तुला काही अडचणीचा सामना करावा लागला का? अडचणी म्हणजे अशा नाही, म्हणजे मला लहानपणापासूनच घरच्यांकडून खूप चांगला सपोर्ट होता अभ्यासासाठी. लहानपणापासूनच मी स्पर्धा परीक्षांची काही प्रमाणात तयारी करतच होते शाळेत असताना पण. त्याचा मला पुढे फायदा झाला आणि इथं आल्यानंतर पण अकॅडमीमध्ये असताना तिथं पण मला माझे चांगला गायडन्स मिळाला. टीचर्स मला चांगले मिळाले. त्याच्यामुळे माझा प्रवास अजून सोपा झाला. बरं. 10वीला किती मार्क होते आणि 12वीला किती होते? 10वीला 96.80 आणि 12वीला 92.33. ती म्हणते की घरातून खूप सपोर्ट मिळत होता. तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट तिला करत होता? खरं तर सपोर्ट म्हणजे आम्ही त्याला कधी दडपण दिलं नाही मार्कांचं वगैरे असं काही. आणि फक्त आमचं एकच म्हणणं असायचं, तू तुझं प्रामाणिकपणे प्रयत्न कर, त्यातून जे काही मिळेल ते यश आपण स्वीकारूया. आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यावर मला वाटते अपयश शक्यतो येणार नाही. तुमचं काय मत आहे? आई म्हणून तुमचा कसा सपोर्ट असायचा मुलीला? आम्ही तिला कोणत्याच गोष्टीमध्ये दडपण दिलं नाही किंवा तू ही शाखा निवड, ती शाखा निवड. तिने सिलेक्ट केलं की आपण कोणत्या शाखेत जायचं आणि आम्ही तिला त्या दृष्टीने सपोर्ट केला. मला सांग, यापूर्वी देखील नीटची परीक्षा झाली होती, ती रद्द झाली, पुन्हा तुला परत पेपर द्यावा लागला. या गोष्टींमध्ये त्रास झाला आणि काही त्याचा परिणाम झाला का? जर सपोज जसं तू आता म्हणाले की मी बारामतीमध्ये शिकली, मला इथं कोणताच त्रास झाला नाही, पण असं गृहीत धर की या मेट्रो सिटीज आहेत जी नावं चर्चेत येतात आता, वेगवेगळे कोठा वगैरे मुले तिथे अभ्यासाला जातात, तर मग तू अशा पॅटर्नच्या ठिकाणी गेली असते तर आणखीन काय बदल झाला असता का? मला विश्वास होता की मी सक्सेस कोड अकॅडमीमध्ये शिकते, म्हणजे मी तिथला रिझल्ट आधी पाहिला होता, तिथलं एन्व्हायरमेंट होमली पाहिलं होतं. त्यामुळे मला विश्वास होता की मी इथं राहून माझं पोटेन्शियल जेवढं आहे तेवढं मी इथं राहूनच काढू शकते. त्यामुळे मला ते कधी वाटलं नाही की मला मोठ्या सिटीत अजून जायची गरज आहे अभ्यासासाठी. मग नीटचा पेपर रद्द झाला, पुन्हा द्यावा लागला, मग काय ताणतणाव आला त्याचा? कारण आपण परीक्षा दिली होती, आता पुन्हा ती रद्द, पुन्हा ती द्यावी लागणार. हा म्हणजे थोड्याफार प्रमाणात वाईट तर वाटलं होतं, पण मी त्याचं ॲज अ अपॉर्च्युनिटी म्हणून पाहिलं. मला पुन्हा एक संधी मिळते अजून इम्प्रूव्हमेंट करण्याची. सो माझ्या त्या 1.5 महिन्यात मी माझा अभ्यास अजून चांगला केला, अजून चांगल्या प्रकारे रिव्हिजन केली. त्यामुळे माझा पुन्हा फायदा त्या एक्झाम मध्ये झाला. आता जो निकाल लागलाय त्यावरती बीडमधील काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवलाय नीटच्या पेपर बाबतीत, की त्यामध्ये गुणांचा घोटाळा झालाय असं त्यांचा आरोप आहे. तुला वाटतं? कारण तू देशात 5वी आणि मुलींमध्ये देशात पहिली आली म्हणून मी तुला विचारतोय. नाही, याबद्दल मला म्हणजे मी ह्याच्याबद्दल अजून काही ऐकलेलं नाहीये. बरं. मला सांग, साधारणपणे डॉक्टर क्षेत्रात तुला जायचं आणि त्या दृष्टीनं तू आता पुढचं पाऊल टाकते,
मग या क्षेत्राबद्दल तुझं मत काय आहे? सध्याची परिस्थिती बघून तुला काय वाटतं? हे ॲक्च्युली खरंच खूप चांगलं प्रोफेशन आहे, की तुम्ही तुमच्या स्वतःच्या ज्ञानाचा, स्वतःच्या स्किलचा वापर तुमच्या पेशंटला म्हणजे ट्रीट करण्यासाठी करताय, लोकांच्या सेवेसाठी करताय आणि दुसऱ्याचं दुःख कमी करताय. त्यामुळं ह्या गोष्टीमुळेच मला हे प्रोफेशन जास्त आवडतं. आता ऍडमिशन कुठं घ्यायचं ठरलं वगैरे? एम्स दिल्लीला प्रेफर करेन. बरोबर. साधारणपणे आपण जर बघितलं तर पालक म्हणून तुम्ही इतर पालकांना काय संदेश देऊ इच्छिता? कारण तुमच्या मुलीचं कौतुक एवढं होतंय की एका क्षणार्धात ती संपूर्ण राज्यामध्ये चर्चेत आलेली आहे. कारण तिनं यशही तेवढंच मोठं मिळवलंय. अगदी शरद पवार असतील किंवा सुनेत्रा पवार असतील यांनी देखील कौतुक केलं. तर इतर पालकांना काय संदेश द्यावा वाटतो तुम्हाला? मुलांचं क्षेत्र निवडताना आपल्याला त्यांच्याशी चर्चा केलीच पाहिजे. त्यांची आवड निवड आपण लक्षात घेतली पाहिजे. हा अगदीच संपूर्ण निर्णय त्याच्या एकट्याच्या याच्यावरती आपण घेणं योग्य नाही होणार, परंतु त्याच्याशी चर्चा करून त्यातले फायदे तोटे त्याला सांगून आपण जर त्याचं क्षेत्र निवडलं तर मुलं सुद्धा आवडीने त्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. जर लादलं आपण त्याच्यावरती तर मग मात्र त्याला त्यात समाधान लाभणार नाही. म्हणून आपण त्याला आणि त्याच्याही पुढे जाऊन तू प्रयत्न कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, एवढे 2 वाक्य जर आपण त्याला त्याच्याशी बोललो तर तो निश्चितपणे मनापासून प्रयत्न करेल आणि तो त्याच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करेल. तुमचं काय मत आहे आई म्हणून? कारण बहुतांश बघितलं आपण तर घरात मुली असतील तर लगेच किचन बघा, हे बघा, ते बघा, हे हळूहळू त्या वयानुसार सुरू होतं. मात्र तुमची मुलगी जर बघितली तर तुम्ही पूर्ण फॅमिली त्याच्या अपोजिट आहात. मुलींनी किचन बघावं असं काही नाही. म्हणजे त्यांनी त्यांचा जो क्षेत्र निवडले त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करून अभ्यास जर करत असतील, पुढे जाऊन त्या मोठ्या होणार असतील तर ते म्हणजे बाकीच्या कामांना ते दुसऱ्या सोयी बघू शकतात ना. किचनच निवडावं असं काही नाही. आज किती आनंद होतोय? कोणाकोणाचे फोन आले? आता मला तर खूप आनंद होतोय. बऱ्याच जणांचे, नातेवाईकांचे, शिक्षकांचे, बाकीचे वरिष्ठ पुढारी असतील किंवा अधिकारी असतील, खूप जणांचे फोन आले. तुझा ज्यावेळेस निकाल प्रसिद्ध झाला त्यावेळेस सगळ्यात पहिला फोन कोणाचा आला? ॲक्च्युली माझ्या टीचर्स सोबत आणि माझ्या एका फ्रेंड सोबत कॉल चालू होता आणि तो चालू असतानाच रिझल्ट आला. मग चालू फोन मध्येच आम्ही रिझल्ट बघितला. म्हणजे माझे टीचर्स आणि माझे फ्रेंड. काय भावना होती त्यावेळी? आपण देशात 5वं आणि मुलींमध्ये पहिलं आलो. नाही, खरंच खूप छान वाटत होतं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांशी तुझं रात्री बोलणं झालं, व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क त्यांनी तुला साधला. काय बोलणं झालं दोघींमध्ये? हा, म्हणजे त्यांनी आवर्जून मला अभिनंदनासाठी फोन केला. ह्याचं मला खरंच खूप छान वाटलं. आज सकाळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट झाली. काय बोलले शरद पवार तुझ्याशी? काय बोलणं झालं? त्यांनाही खूप जास्त कौतुक वाटलं मी हे अचीव्ह केलं ते. त्यांनी म्हणजे सांगितलं की काय गरज लागली तर सांग म्हणून. त्यामुळे खूप सपोर्ट वाटला. काय वेगळा सल्ला दिला? वेगळा सल्ला असं नाही, फक्त चांगलं कर, अजून चांगलं तू करू शकते असं त्यांचं म्हणणं होतं. बरं, मला एक सांग, आज स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार नाहीत. एवढं मोठं यश तू मिळवलेलं आहे. तुझ्या यशामुळं संपूर्ण बारामती जी आहे ती अगदी त्यांचा आनंद गगनात मात नाही अशी परिस्थिती आहे. प्रत्येक जण हुरळून गेलाय. आज दादा असते तर? नाही, त्यांना ते असते तर खरंच त्यांना खूप आनंद झाला असता. माझी खूप इच्छा आहे, जर ते म्हणजे मी त्यांना भेटले असते तर मग त्यांना खूपच जास्त आनंद झाला असता. किती मिस करते? खूप जास्त. म्हणजे लहानपणी पण मी एकदा त्यांना भेटले, त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात खरंच खूप जास्त आदर आहे. आज दादा असते तर काय वाटलं असतं कुदळे कुटुंबाला? एवढं मोठं यश मिळवल्यानंतर काय केलं असतं दादांनी? दादांनी अजून खूप कौतुक केलं असतं, कारण ती शारदानगरला शिकलेली आहे ना, त्यामुळे बऱ्याच प्रसंगात तिला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ज्यावेळेस यश मिळालं त्यावेळेस दादांनी तिचं कौतुक केलं होतं आणि आता तर खूप त्यांना आनंद झाला असता. माझा शेवटचा प्रश्न आहे, तुझ्या बरोबरच्या इतर विद्यार्थिनी आहेत, विद्यार्थी मित्र आहेत, काय सल्ला देशील त्यांना तू? कारण एवढं मोठं यश गाठायचं असेल तर ते सहजासहजी गाठता येत नाही. मात्र ते अवघडही नाही हे तू सिद्ध करून दाखवलंय. कारण ग्रामीण भागातून तू आली आणि अगदीच जिल्हा परिषदेपासून शिकली आणि एकदम साधं तुझं कुटुंब. तुझे आई वडील जरी शिक्षक असले, एकदम साधं राहणीमान साधं कुटुंब आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना हाच सल्ला देईल की तुम्ही सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण अभ्यास करा, कन्सेप्ट बेस अभ्यास करा
जेवढे तुमचे डाऊट्स असतील ते रोजच्या रोज क्लिअर करा, जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट एकदम स्ट्रॉंग होतील. आणि सातत्यपूर्ण अभ्यास करा आणि तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा आणि तणावात राहू नका. तुम्ही जेवढा शांतपणे अभ्यास कराल तेवढं तुम्हाला चांगला आउटपुट मिळेल. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी NDTV मराठीकडून तुला खूप खूप शुभेच्छा. तर ही होती बारामतीची श्रावणी कुदळे, जिनं आता नीटमध्ये देशात 5वा क्रमांक तर मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवलाय. आणि अगदी तिचं हे जे यश आहे ते गगनाला भिडणारं यश आहे, कारण अनेक राजकीय नेत्यांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वसामान्य लोकांना याचा आनंद झाला आणि ते कुदळे परिवाराचं खूप अभिनंदन करतायत. आजच्या स्थितीला तिने हेही सांगितलंय की माझी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याची खूप इच्छा होती, ती खंत देखील तिने या ठिकाणी बोलून दाखवली. आणि एकूणच आपण जर बघितलं तर अतिशय साधं असणार हे कुटुंब, जिल्हा परिषद शाळेत शिकवणारे तिचे आई वडील, शिक्षक आई वडील, आणि तिचंही शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतूनच झालं. फार स्टँडर्ड शाळामध्ये ती शिकली नाही तरी देखील आकाशाला गवसणी घालणारं यश जे तिने मिळवलंय तिचा निश्चितच तुम्हा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती.